नमस्कार मंडळी, रोडविल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ता आपण आलो आहोत प्रतापगडाच्या पायथ्याशी। या प्रतापगड सिरीजच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण जावळीचं खोरं, जावळीचा इतिहास, जावळीच्या मोरेंचा इतिहास या सगळ्या गोष्टी रडतोंडीच्या घाटाच्या तोंडावर जिथे घोडीधोंडी पॉईंट आहे तिकडे बसून आपण तो सगळा सविस्तर ऐकला। त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण या प्रतापगडाचं स्थळदर्शन करणार आहोत। त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण जो शिवप्रताप या प्रतापगडावर घडला, जो महाराजांनी घडवून आणला, तर तो घडवत असताना अफजल खानाला वाईपासून या जावळीत आणि पर्यायानं या शामियानाच्या ठिकाणी कसं आणलं गेलं, हा सगळा शिवप्रताप प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यातले ठिकाणं कुठले आहेत? एक तर रडतोंडीचा घाट, तो आपण पूर्ण उतरणार आहोत पुन्हा, ठीक आहे। त्यानंतर दुसरं ठिकाण काय आहे तर पारगाव आणि तिकडचा असलेला शिवकालीन पूल। त्यानंतर तिथून पारगावातून वर ज्या वाटेनं अफजल खान शामियानापर्यंत पोहोचला होता, तर ती सुद्धा वाट आपण एक्सप्लोर करणार आहोत। वेळ मिळाला तर आपण प्रत्यक्ष जावळी गावात जाणार आहोत। त्यानंतर तिथून पुढे दरे गाव आहे, त्या दरेतून निसणीची वाट खाली उतरते, तर ती निसणीची वाट खालून वर चढता येते का पाहणार आहोत, कारण त्याच वाटेनं छत्रपती शिवाजी महाराजांनी उतरून जावळीवर हल्ला केला होता आणि जावळी हस्तगत केली होती। तर हा सगळा थरार आपण पाहणार आहोत। आता प्रतापगडच्या या स्थळ दर्शनाला सुरुवात करूया। मात्र काही उल्लेख होणं गरजेचं आहे, ते म्हणजे पहिला उल्लेख सागर राणे, जे आपले ऑस्ट्रेलियामध्ये असलेले, तिथे स्थायिक असलेले आपले सबस्क्रायबर आहेत, आडनाव बंधू आहेत। तर यांनी इच्छा व्यक्त केली होती स्वराज्य निधी द्यायचा, तर त्यांचा जो स्वराज्य निधी आला होता, तुम्हाला कल्पना असेल की आपण मागचा जो दौरा केला त्याच्यामध्ये रडतोंडीचा घाट उतरून आपण घोडीधोंडीला मोऱ्यांचा इतिहास वगैरे सांगितला, त्यानंतर प्रतापगडसुद्धा शूट केला होता। पण अनायसे म्हटलं की शिवप्रतापाचा हे सगळं पुढचा जो भाग आहे तो शूट करायला येणारच आहे, तर म्हणून आम्ही मग ठरवलं की पुन्हा नीट प्रतापगड आणखीन परिणामकारकरित्या आणि थोडा छान अजून माहितीपूर्ण होईल असा शूट करायचा। तर सागर दादा धन्यवाद। ऑस्ट्रेलियामधून त्यांनी संपर्क साधला होता, ते सध्या तिथे वास्तव्यास आहेत आणि त्यांनी स्वराज्य निधी या सिरीजसाठी देण्याचं मला सांगितलं। अर्थात व्हॉट्सअपला मेसेज केला की नाव आणि ह्या सगळ्या गोष्टी काही नको, पण मी शक्यतो या गोष्टी टाळतो, कारण ज्या व्यक्तीनं हा स्वराज्य निधी दिला आहे त्या व्यक्तीचं नाव सगळ्यात लोकांपर्यंत यावं ही माझी प्रामाणिक इच्छा असते। त्यामुळे सॉरी सागरदादा, तुमचं नाव मला घ्यावं लागलं, पण त्यांचे आभार। आणि दुसरी गोष्ट, अनुज मोरे हे नाव तुम्ही वारंवार ऐकलं असेल, तर अनुजने सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी आता त्याच्याकडे डिटेल्स होतेच, तर त्याच्याकडून एक स्वराज्य निधी आला आणि मग आम्ही ठरवलं की आता थांबायचं नाही, आता तिसरा जो टप्पा आहे आपला शिवप्रतापाचा, तर तो सुद्धा लगेच लगोलग शूट करून यायचा। आज आहे 4 एप्रिल आणि मला कल्पना आहे की शनिवार उद्या आहे, म्हणजे आज शुक्रवार, उद्या शनिवार, तर उद्याच्या प्रतापगडाच्या स्थळदर्शनाच्या व्हिडिओची वाट तुम्ही पाहत असाल, तर आज आम्ही लगोलग हे सगळं शूट करून मुंबईला निघणार आहोत आणि लगेच एडिट करून उद्याचा भागसुद्धा अपलोड करणार आहोत। आपल्याकडे आधीचेच प्रतापगडचे फुटेजेस आहेत। हा जो सगळा भाग दिसतोय हा पार्किंगचा आहे आणि आज इथे गर्दी नाही। त्या दिवशी काय अडचण झाली, फक्त आपण रडतोंडीला खाली उतरलो तो मोऱ्यांचा वगैरे इतिहास शूट करण्यासाठी, आणि इथे यायला आम्हाला 11 वाजले। मग 11 वाजल्यामुळे जे मनासारखं शूट होणं अपेक्षित होतं ना, ते त्या दिवशी झालं नव्हतं। आज गर्दी नाही आहे, लोक नाही आहे, त्यामुळे नेहमीसारखं फक्कड शूट होईल असा मला विश्वास आहे। तर आता फार इथे वेळ नको घालूया। फक्त एक गोष्ट, प्रतापगड हा एकमेव किल्ला आहे की जो ना केंद्र पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे ना राज्य पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे। हा थेट सातारा संस्थान, म्हणजे आत्ताचे छत्रपती शिवरायांचे थेट 13वे वंशज उदयनराजे भोसले यांच्या अखत्यारीत आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इकडचं सगळं कामकाज पाहिलं जातं। तर आता फार वेळ न घालवता आपण प्रतापगडचं हे प्रत्यक्ष स्थळदर्शन सुरू करूया, चला। प्रतापगडच्या स्थळदर्शनाला या पायऱ्यांपासून सुरुवात होते। साधारण 90 ते 95 पायऱ्या चढून गेल्यानंतर गोमुखी पद्धतीनं बांधलेला पहिला दरवाजा आपलं स्वागत करतो। आता प्रतापगडची खासियत काय माहिती आहे का, की महाराजांनी शून्यापासून जे गडकोट बांधून घेतले त्यापैकी एक हा प्रतापगड आहे। त्यामुळे पूर्णतः मराठा स्थापत्य शैलीचं उदाहरण म्हणून आपण प्रतापगडकडे पाहू शकतो। जावळी हस्तगत केल्यानंतर महाराजांनी अर्जोजी यादव यांच्याकडून
यांच्याकडून हा किल्ला बांधून घेतला, अर्थात त्यांनी मोरोपंत पेंग्यांना सूचना दिल्या आणि बांधकाम खात्याचे सुभेदार ज्या पद्धतीनं हिरोजी इंदुलकर तसेच अर्जोजी यादव किंवा हे यादव घराणं होतं. आता अर्जोजी यादव आणि गिरजोजी यादव या नावाचा संदर्भ कुठे आलाय तुम्हाला आठवतोय का? छत्रपती संभाजी महाराज जेव्हा संगमेश्वरच्या वाड्यामध्ये होते तेव्हा शेवटचा जो न्यायनिवाडा त्यांनी केला तो अर्जोजी आणि गिरजोजी यादव या दोन भावंडांमध्ये केला होता. त्यापैकी हे अर्जोजी यादव ज्यांनी हा प्रतापगड बांधून घेतला कुठे? भोरप्याच्या डोंगरावर. आता प्रतापगड हा अवघ्या 52 एकरामध्येच पसरलेला आहे. त्या तुलनेत श्रीमान रायगड हा 1200 एकरांमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला नेमका अंदाज आला असेल की या भोरप्या डोंगराचा घेर हा नेमकाच आहे आणि त्यावर हा प्रतापगड वसवलेला आहे. आता प्रतापगडच्या आजूबाजूला एका बाजूला पोलादपूर, एका बाजूला महाबळेश्वर, कोकणाच्या बाजूने आंबेनई घाट, साताऱ्याच्या बाजूने रडतोंडी घाट. हा प्रतापगड चढत असताना लागतो तो पारघाट, त्याच्या तोंडावर जो हा प्रतापगड आहे. या सगळ्या वाटांवर, या सगळ्या आजूबाजूच्या प्रदेशावर थेट नजर राहावी, त्याहून पलीकडे अख्ख्या जावळीच्या प्रांतावर नजर राहावी या दृष्टिकोनातून प्रतापगड फार महत्त्वाचा होता. त्यामुळे भोरप्या डोंगर फक्त जो दिसला त्या भोरप्या डोंगरावर एखादा उत्तम किल्ला असावा हे महाराजांच्याच दूरदृष्टीनं जाणलं तर असा खास आहे हा प्रतापगड. त्यामुळे फार वेळ न दवडता आपण या ट्रेकला सुरुवात करूया, स्थळ दर्शनाला सुरुवात करूया. चला. गोमुखी रचनेला पूरक अशा या 2 बलदंड बुरुजांच्या मधून आपण येतो. या पहा, मी मगाशी म्हटलं तसं फार नाही 90-95 पायऱ्या चढायच्या आणि तुम्हाला प्रतापगडचा हा पहिला दरवाजा, ज्याला आपण महादरवाजा सुद्धा म्हणू शकतो, तो आपल्याला दर्शन देतो. आता गोमुखी पद्धतीबद्दल बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल. रायगडच्या सिरीजमध्ये आपण अत्यंत विश्लेषण करून सांगितलं, पण तरी जी मंडळी पहिल्यांदा आली आहेत त्यांच्यासाठी गोमुखी पद्धत म्हणजे काय, की अशा दृष्टीने ही रचना केलेली असते की महादरवाजा किंवा जो मुख्य दरवाजा आहे तो शत्रूला दिसणारच नाही. यदा कदाचित समजा आपण पकडून या, इथे शत्रू इथपर्यंत आलाय, ठीक आहे, समजा आपण पकडून चालू, तर त्याला दरवाजाचा ॲक्सेसच नाही, कारण त्याला आपण इथपर्यंत दिसू, ठीक आहे. म्हणजे खालून समजा जर तोफ गोळा डागण्याचा प्रयत्न झाला तर तो दरवाजावर येणारच नाही. कारण कसं असतं की शत्रू जेव्हा महादरवाजा फोडण्यास यशस्वी ठरतो तेव्हा तो जवळपास अर्धा किल्ला जिंकलेला असतो. त्यामुळे कुठल्याही शत्रूपासून महादरवाजा सुरक्षित राखला जातो. महाराजांनी काय केलं, महाराजांनी गोमुखी पद्धत आणली, ज्याच्यामध्ये 2 बुरुज मोठे उभे करायचे, त्याच्यामधून निमुळती वाट आणायची आणि ती फिरवून, म्हणजे गायीच्या मुखाप्रमाणे फिरवून, म्हणजे गाय जेव्हा मागे पाहते तेव्हा जी रचना तयार होते त्याला गोमुख म्हणतो. तर त्या पद्धतीनं फिरवून पुढे दरवाजा आणला जातो. त्यामुळे खालून पाहत असताना कोणालाही लक्षात येणार नाही की या ठिकाणी महादरवाजा आहे. हे पहिलं. त्यानंतर महादरवाजा फोडण्यासाठी 2 गोष्टींचा प्राधान्याने वापर केला जातो. एक म्हणजे हत्ती आणि दुसरं म्हणजे ओंडक्याचा वापर. आता हत्तीनं येऊन इथे ठोकर मारावी तर तो स्कोप नाही, कारण या सगळ्या पायऱ्या चढत येणं आणि दरवाजावर ठोकर मारणं, तर मुळात हत्ती प्राणी आहे, त्यालासुद्धा मोमेंटम पाहिजे, वेगानं यायचं आणि दरवाजावर धडक मारायची, तर तो काही इथे या ठिकाणी तसा काही परिस्थिती दिसत नाही. दुसरी गोष्ट, ओंडक्यानं शत्रू सैनिक येतात, एकत्र ओंडका धरतात आणि तो दरवाजावर आदळतात, तर तेही शक्य नाही, कारण त्याहीसाठी तुम्हाला मोमेंटम लागतं, एक सलग जागा लागते. पण इथे ह्या पायऱ्या उंच सकल केल्यामुळे पहिलं म्हणजे तुमचं मोमेंटम राहत नाही. तुम्ही समजा हा पकडला तर तुम्ही चढणार कसं, कारण अर्धी फेरी किंवा अर्ध बळ तुमचं हे चढण्यात आणि हे समजण्यातच जाणार. आता तिसरी गोष्ट होती तोफेची, कारण तोफेचा मारा थेट येणार नाही. आता चौथी गोष्ट काय, तर शत्रू सैन्य जेव्हा वेगाने धावत येईल तेव्हा त्यांची या निमुळत्या जागेमध्ये इथे त्यांची गडबड व्हावी आणि वरच्या आपल्या गडावरच्या आपल्या सैनिकांना पुरेसा वेळ मिळावा, कारण त्यांच्यासाठी ही बघा ही एवढी जागा आहे आणि शत्रूसाठी ही एवढी जागा आहे. म्हणजे कमी जागेमध्ये त्यांची कोंडी करायची आणि आपल्या सैनिकांकरवी त्यांच्यावर थेट हल्ला करायचा. पाचवी गोष्ट काय की तुम्ही जर तिन्ही बाजूने पाहिलात, बघून घ्या, एकदा नजर मारा,
तुम्हाला जंग्या दिसतील. काय दिसतात तुम्हाला? जंग्या दिसत आहेत. म्हणजे शत्रू सैनिक इथपर्यंत यायला यशस्वी ठरला. आता त्यांना लक्षात आलं की ओंडका मारून पण शक्य नाही आहे किंवा हत्तीला आणून सुद्धा आतमध्ये ठोकरा मारणं शक्य नाही आहे. मग आता शत्रू सैनिक काय करणार? तर शत्रू सैनिक हे तटबंदी चढून जाण्याचा प्रयत्न करणार. तटबंदी कशा चढतील? एकतर शिड्या लावतील किंवा एकमेकांवर उभं राहून वर चढण्याचा प्रयत्न करतील. आता शत्रू चढत असताना काय केलं जाईल? तर गरम पाणी, उकळतं तेल किंवा जळते निखारे वगैरे टाकून त्यांच्यावर हल्ला केला जाईल. किंवा फार फार तर या जंग्यांमधून तुमचे भाले खोचले जातील आणि त्यांना पाडलं जाईल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गोमुखी रचनेमुळे ह्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात. जर इतर राजांचे गडकोट तुम्ही पाहिलात तर महादरवाजा असा तुम्हाला समोर ठाकतो आणि तो एकदा फुटला की तो गड पडतो. पण महाराजांच्या मराठा स्थापत्यशैलीचं हे वेगळं आणि अनोखं उदाहरण आहे गोमुखी पद्धत. आता पुढे या. गडाच्या दरवाजावर जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला दोन्ही ठिकाणी शरब दिसत आहेत. ठीक आहे, शरब एकदा पाहिलं. शरब म्हणजे शक्तीचं प्रतीक. शरबाची अगदी सविस्तर माहिती रायगडचा जो आपला महादरवाजाचा भाग आहे त्यामध्ये तुम्हाला मिळेल, तर तो भाग जाऊन आवर्जून पहा. आता सगळी रचना तुम्ही पाहाल तर मराठा स्थापत्यशैलीसोबत इथे आपल्याला प्रशासनाची एक वेगळी स्थापत्यशैली मिळते जी आपल्याला इथे प्रतापगडावर पाहायला मिळते. त्याबद्दल आपण सविस्तर प्रतापगडावर आत गेल्यानंतर बोलू. आता हा जो दरवाजा दिसतोय तो दरवाजा अलीकडे बसवण्यात आलेला आहे, पण त्याचं पण एक वेगळं पण आहे ते मी तुम्हाला सांगतो. या यदा कदाचित हत्तीला जर ठोकर मारण्यासाठी आणलं गेलंच, इथे ते शक्य नाही. मात्र त्याच्या डोक्यावर सुळक्यांचा म्हणजे बघा लोखंडी सुळे लावलेले आहेत. म्हणजे त्याने जर डोक्याने प्रहार केला तर हे सुळे त्याच्या डोक्यात घुसतील या दृष्टिकोनातून इथे सोय करण्यात आलेली आहे. बाकी दरवाजा जर तुम्ही म्हणाल तर फार उत्तम पद्धतीनं सागवानी दरवाजा हा बनवण्यात आलेला आहे. आता आतमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दरवाजा बंद केल्यानंतर आगळ अडकवण्यासाठी म्हणून ही बघा ही जागा ठेवण्यात येते. अगदी दोन्ही बाजूला जर तुम्ही पाहा ठीक आहे. गडाचे दरवाजे आजही सकाळी 6 वाजता उघडले जातात आणि सायंकाळी जेव्हा सूर्यास्त होईल म्हणजे मग तो 6 वाजता असेल, 7 वाजता असेल किंवा 8 वाजता, साधारण 6 ते 8 ही वेळ देण्यात आलेली आहे. तर तोपर्यंत गड सगळ्यांसाठी ओपन असतो, त्यानंतर तो बंद केला जातो. त्यामुळे लक्षात ठेवा की यायचं असेल तर सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये. आणि आजही गडावर 20 ते 25 घरं तेव्हापासूनची आहेत. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आई भवानीच्या मंदिरासाठी जी काही निवडक घरं तिच्या सेवेसाठी तैनात केली होती, तर त्यांचे जे वंशज आहेत ते आजही गडावर राहत आहेत. आता ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आहेत सैनिकांसाठीच्या देवड्या, त्यांना आरामासाठी म्हणून बनवलेल्या देवड्या. आता देवड्यांची रचना तुम्ही पाहून घेतली. आता इथे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकतर तोफ आजही वापरात असण्यालायक असलेली ही तोफ आहे जी आता बसवण्यात आलेली आहे. असं म्हटलं जातं की ही तोफ काही वर्षांपूर्वी सूर्यबुरुजावर होती. आणि ही दुसरी जागा मशाल पेटवण्याची ही जागा दोन्ही पद्धतीने याचा वापर करते. तो बसण्यासाठी सुद्धा आणि मशाल अडकवण्यासाठी सुद्धा. म्हणजे समजा सकाळी मशालीची गरज नाही तर त्यावेळी तुम्ही बसण्यासाठी पण वापर करू शकता. संध्याकाळी तुम्ही मशाल खोवू शकता. या दृष्टिकोनातून याची रचना करण्यात आलेली आहे. आता हा सगळा भाग तुम्ही पाहिलात. आत्ता तुम्ही प्रत्यक्ष प्रतापगडावर प्रवेश करता. या तुम्हाला कल्पना असेल की प्रतापगडावर आजही संवर्धनाचं काम चालू आहे. जवळपास 2013-14 पासून काहीतरी हे काम सुरू आहे. ठीक आहे. आत्ता जेव्हा तुम्ही प्रतापगडावर प्रवेश करता तेव्हा शत्रूला हुलकावणी देण्यासाठी म्हणून हा सरळ मार्ग तयार करण्यात आलेला आहे. आता समोर तुम्हाला सूर्यबुरुज दिसेल, पण प्रतापगडाचं दर्शन घेत असताना 2 भागांमध्ये तुम्ही दर्शन घेऊ शकता. हा एक भाग कारण सूर्यबुरुजाच्या पलीकडे काही नाही आहे, फॉल आहे. आणि दुसरा भाग तुम्ही इथून मागच्या बाजूने जर वर गेला तर तुम्हाला पूर्ण गडाचं दर्शन घेता येईल. आई भवानीचं मंदिर असेल, श्री केदारेश्वराचं मंदिर असेल, बालेकिल्ला असेल. त्यानंतर वरती शिवस्मारकसुद्धा खूप उत्तम पद्धतीनं तयार केलेलं आहे. त्यानंतर रेडका बुरुज असेल, यशवंत बुरुज असेल. त्यामुळे गडाचा पाहण्यासारखा जो भाग आहे तो सगळा मागच्या बाजूला आहे. त्यामुळे पहिलं तो पाहून घ्यावा आणि त्यानंतर सूर्यबुरुजाकडे जावं.
पण मी तुम्हाला सांगितलं तसं शत्रूने प्रवेश केल्यानंतर त्याला हुलकावणी देण्यासाठी म्हणून हा भाग वेगळा काढण्यात आलेला आहे, जेणेकरून त्याचा बराचसा वेळ हा तिकडे जाण्यात जाईल. कारण साहजिक आहे की एखादा शत्रू आल्यानंतर तो सरळ जाण्याचा प्रयत्न करेल, कारण मागे वळून त्याला कळेपर्यंत की मूळ बालेकिल्ला हा मागच्या बाजूला आहे तोपर्यंत त्याचा अर्धा वेळ इथे वाया गेलेला असतो. त्यामुळे आपल्या ह्या नगारखान्यावर असलेल्या सैनिकांकडून किंवा या तटबंदीवर असलेल्या सैनिकांकडून त्याच्यावर हल्ला करणं सोपं जाऊ शकतं. आता आपण काय करू, इथून निघूया आणि मूळ दुर्ग पाहायला सुरुवात करूया. चला. गडात आतमध्ये प्रवेश केल्यानंतरच उजव्या बाजूला हा चोर दरवाजा बाहेर पडतो, पण काही कारणास्तव तो पूर्णच बंद करण्यात आलेला आहे. गडाच्या मागच्या बाजूला हा दरवाजा ओपन होतो. पुढची वाट तर आहे तशी ओपन, पण आता इथून आत जायला काही स्कोपच नाही ठेवला. म्हणजे अगदी उडी बिडी मारून जावं तर तशी काही परिस्थिती नाही आहे. चला. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत, एक आणि हा दोन. हा नंतर बनवलेला मार्ग आहे. मूळ शिवकालीन मार्ग हा या ठिकाणाहून जातो. आई भवानीच्या मंदिरामध्ये थेट जाण्यासाठी म्हणून या मुख्य दोन दरवाजांचा वापर केला जातो. अगदी महादरवाजासारखंच महत्त्व याही दोन दुर्गांना देण्यात आलेलं आहे. ते आता पुढे तुम्हाला जेव्हा तुम्ही दरवाजा नीट पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल. कारण दरवाजा क्रमांक 1, त्याच्या पलीकडे दरवाजा क्रमांक 2 आणि तिकडून वळून गेल्यानंतर हे बघा, वरती तुम्हाला आई भवानीचं मंदिर दिसत असेल. हे तेच मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांना हे स्वराज्य घडवत असताना प्रत्येक वेळीच तुळजापूरला जाऊन आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन घेता येईल हे शक्य नव्हतं. म्हणून महाराजांनी आपल्याच घेऱ्यामध्ये जिथे कुठूनही जाणं शक्य होईल, जसं राजगडावरून सुद्धा प्रतापगड जवळ आहे आणि रायगडावरून सुद्धा प्रतापगड जवळ आहे, त्यामुळे अशा प्रतापगडाची निवड आई भवानीच्या मंदिरासाठी केली. आता हे मंदिर आपल्याला इथे पाहायचं आहे. आता ही तुर्तास वाट बंद आहे कारण संवर्धनाचं काम चालू आहे. बराचसा मलबा इथे साचलेला होता, अर्थात आपण ते जाऊन पाहणार आहोत. चला. दरवाजा क्रमांक 1 पाहिल्यानंतर तुम्हाला रायगडावरच्या महादरवाजाची आठवण होईल, कारण दोन्ही बाजूला शरब, त्याच्यानंतर वरती गणेशांचं शिल्प आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. नीट पहा, दिसतंय. त्यानंतर आता या ठिकाणी दोन्ही ठिकाणी जंग्या आहेत. दोन्ही बाजूला सुरक्षेच्या दृष्टीने जंग्या ठेवण्यात आलेल्या आहेत. इथून आतमध्ये जाऊया. दरवाजा क्रमांक 2 बघूया. 1 आणि 2च्या मध्ये देवड्यांची सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे. या नेहमीप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने आगळ आहेत दोन्ही बाजूला. राईट, सॉरी, आगळ अडकवण्यासाठी म्हणूनची जागा आहे. दोन्ही बाजूला प्रशस्त अशा देवड्या. या आम्ही मागच्या वेळी आलो होतो तेव्हा बऱ्यापैकी इथपर्यंतचा मलबा साफ करण्यात आला होता, त्या बाजूचा बाकी होता. त्यामुळे आम्ही त्यावेळी वरती जाण्याचं धाडस केलं नाही. आज मात्र जाऊ. दोन्ही दरवाज्यातून पार आलेलो आहोत. तिथपर्यंत जाऊ आणि वाटलं तर उतरून खाली येऊ, कारण आता जी नवी वाट आहे ती त्या बाजूने बाहेरून जाते. या हे आता नव्याने बांधलेलं आहे का? हां, पूर्णच नव्याने बांधलं आहे. बघा, या बाजूने या बाजूला. हे बघा, कुठली दगड वापरले तीही पहा आणि चुना कशा पद्धतीने वापरला तोही पहा. चला. ही वाट चक्क बंद केलेली आहे. म्हणजे आता तुम्ही जर हे संवर्धन करणारच होतात तर ही वाट बंद करण्याचं तसं काही कारण नव्हतं.
पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचं, या भोसल्यांच्या कुलस्वामिनीच्या मंदिराची बांधणीच किती भव्य केली ही मात्र तुम्हाला इथे नजरेस भरेल। ही पहा। ठीक आहे, मला वाटतं आता इथे थांबण्यात अर्थ नाही, आपण पुन्हा खाली उतरू, कारण आता ही बघा जी दुसरी वाट जी जाते ती फिरून ही बनवून दिली आहे बघा, ती फिरूनच तशी त्या बाजूला आई भवानीच्या मंदिरात जाते। त्यामुळे आईचं दर्शन आपल्याला घ्यायचंच आहे पुढे जाऊन, त्यामुळे आता इथून मात्र निघूया। चला, ही मंदिराची वाट पाहिली आपण, आता या नवीन वाटेनं पुढे जायला सुरुवात करूया। संवर्धनाचं काम चालू आहे, तिथे काय परिस्थिती आहे हे फक्त दाखवण्यासाठी मी गेलो होतो, त्यामुळे कृपया तुम्ही आल्यानंतर फक्त दरवाजापर्यंत जा, बाहेरून दरवाजाचं दर्शन घ्या, कारण मूळ वाट आहे, शिवकालीन वाट आहे, महाराजांनी याच वाटेवरून ये जा केली असेल, त्यामुळे ती वाट अनुभवणं तितकंच महत्त्वाचं आहे। आता तिथून आल्यानंतर आपण या वाटेनं जायचं आहे। आता इथून 2 वाटा तुम्हाला दिसत असतील, थोडं पुढे या। या वाटेनं आपल्याला आई भवानीच्या मंदिराकडे जायचं आहे, पण ही वाटसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, कारण जेव्हा आपण गडफेरी करून पुन्हा येऊ तेव्हा आपण गडफेरी पूर्ण करून याच रूटनं बाहेर पडणार आहोत, त्यामुळे इथेच आपल्याला गडाची प्रदक्षिणा घालून पुन्हा यायचं आहे। तत्पूर्वी आपण आता इथून आई भवानीचं दर्शन घ्यायला पुढे सरकूया। चला, एकीकडे छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या भक्कम तटबंद्या आजही सुस्थितीत आहे, तिकडे काही ऐतिहासिक पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात की ज्या काहीच वर्षांपूर्वी शासनाच्या वतीनं बांधण्यात आलेल्या आहेत, की ज्या ह्या बघा अतिउत्तम अवस्थेत आहेत। सगळं काही छान आहे, काहीही कुठलंही सिमेंट निघालेलं नाही आहे, कुठल्याही लाद्या निघालेल्या नाही आहेत। ह्या ऐतिहासिक पायऱ्या वर्षानुवर्ष टिकून राहिल्या पाहिजेत, कारण आपल्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हे जे ऐतिहासिक काम केलं आहे ते सुद्धा दिसणं गरजेचं आहे। हे लक्षात घेऊन आपल्या शासनानं काही वर्षांपूर्वी केलेलं हे काम। ठीक आहे, चला। डावीकडे वळून आपल्याला आई भवानीच्या मंदिराकडे जायचं आहे, पण इथे उजवीकडे हा थोडा आता सुकलेला तलाव आहे, पण जर तुम्ही नीट पाहाल तर उत्तम पद्धतीने बांधून घेतलेला आहे। हा एवढा जो भाग खोदलेला आहे तर तुम्ही विचार करा की किती मोठा खडक या ठिकाणाहून निघालेला असेल। असे जवळपास 3 ते 4 खोदलेले तलाव आपल्याला प्रतापगडावर पाहायला मिळतात। याचा अर्थ हा 52 एकरातला प्रतापगड बांधण्यासाठी कुठून खडक आला, तर त्याचं उत्तर हे पाहून घ्या। ठीक आहे, तटबंदीसुद्धा साईडने जाते। आता आपण मंदिराकडे जाऊया। आई भवानीच्या मंदिराचा मूळ प्रवेशद्वार कदाचित या ठिकाणून असण्याची शक्यता आहे, कारण आजूबाजूचं जर बांधकाम तुम्ही पाहाल, पण आता ही वाट सध्या बंद ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे आपल्याला इथून पुढून आईचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे। या श्री भवानी देवी संस्थान किल्ले प्रतापगड, आई भवानीचं दस्तूरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेलं हे एक शिवकाळातलं आई भवानीचं मंदिर। आजही मंदिर त्याच दिमाखात उभं आहे, त्या शैलीमध्ये उभं आहे, आणि त्याच्या समोर आहे हे सभामंडप। हा संपूर्ण मंदिराचा परिसर तुम्हाला मगाशी दाखवलं तसं मंदिराचा प्रवेश हा मूळ त्या बाजूने आहे, म्हणजे तुम्ही तिथून प्रवेश केलात, सभामंडपातून आत आलात, आईचं दर्शन घेतलं आणि तिकडून बाहेर पडलात। आता तात्पुरत्या स्वरूपात ही एंट्री देण्यात आलेली आहे। आता महाराजांच्या कुलस्वामिनीचं मंदिर आहे म्हटल्यावर ते काही साधंसुद्धा नव्हे। महाराजांनी या मंदिरात बसवलेली आई भवानीची मूर्ती ती घडवण्यासाठी नेपाळ येथल्या गंडकी नदीतली शिळा आणण्यात आलेली होती। या गंडकी नदीतल्या शिळेची माहिती तुम्ही अलीकडेच ऐकली असेल, ती म्हणजे श्री रामलल्लांचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी जी रामलल्लांची मूर्ती बनवण्यात आली आहे ती सुद्धा गंडकी नदीतल्या शिळेतून बनवण्यात आलेली आहे। तर ही खास मूर्ती, आता आतमध्ये जाऊया आणि आई भवानीचं दर्शन घेऊया। चला।
खरं तर आईला पोशाख चढवणं चालू आहे, ते इथे दाखवलं जातं, पण आज ही स्क्रीन बंद आहे. आतमध्ये तुम्ही पाहू शकता. इथून बाहेर पडण्यासाठी जागा आहे. आई तुळजाभवानीची ही जी मूर्ती आहे ती महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे. आई भवानीच्या दोन्ही बाजूला चंद्र आणि सूर्य कोरण्यात आलेले आहेत. आता त्या मूर्तीचे काही जर आपल्याला शॉर्ट्स पाहत आले तर मी ते नक्की टाकेन. तर तुम्ही पाहू शकता की तिच्या दोन्ही बाजूला चंद्र आणि सूर्य कोरण्यात आलेले आहेत. आणि जी तुळजापूरला आई भवानीची मूर्ती आहे तिचं अगदी हे प्रतिरूप अशा पद्धतीने हे तयार करण्यात आलेलं आहे. आता या बाजूला हा सभामंडप पहा. पलीकडे आपल्याला दीपस्तंभ तिथे पाहायला मिळतोय. ठीक आहे. आता दीपस्तंभ पाहून झाल्यानंतर पलीकडे आता जाऊया, शूज वगैरे घालूया. तिकडे काही तोफा आहेत त्याची माहिती घेऊया. पण तत्पूर्वी आणखीन एक गोष्ट महत्त्वाची दाखवायची राहिली. आतमध्ये तुम्हाला एक तलवार दिसते. हां, ती जी तलवार आहे तर ती आहे हंबीरराव मोहिते महाराजांचे सरसेनापती. अर्थात हा जेव्हा पराक्रम गाजवला, ही जी तलवार आहे ती केव्हा ठेवली आहे माहिती आहे? प्रतापगडचं जे रणसंग्राम झालं त्या रणसंग्रामामध्ये हंबीररावांनी फार मोठा पराक्रम केला. म्हणजे त्या काळी असं होतं की 100 जर शत्रू सैन्य मारलं तर त्याच्यासाठी 1 तारा दिला जायचा. मला वाटतं असे 5 ते 6 तारे या ठिकाणी हंबीरराव मोहित्यांच्या तलवारीवर आहेत. ह्याचा अर्थ जवळपास 600 गणिम एकट्या हंबीररावांनी कापून काढले. तर तेव्हा हंबीरराव काही सरसेनापती नव्हते, तेव्हा ते सुभेदार वगैरे पदावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर त्यांचा हा भीमपराक्रम पाहिल्यानंतर जेव्हा नेतोजी पालकर गेले, त्याच्यानंतर आले कुर्तोजी गुजर म्हणजे प्रतापराव गुजर. त्यानंतर जेव्हा प्रतापराव गुजर यांना वीरमरण आलं त्यानंतर ही जबाबदारी आली हंसाजी मोहिते. हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देण्यात आला आणि त्यानंतर त्यांचं नाव झालं सरसेनापती हंबीरराव मोहिते. तर ती हंबीरराव मोहित्यांची तलवार इकडे आहे. आणि आता आपण काही तोफा पाहू. आता या तोफा पाहून झाल्यानंतर आपल्याला मागच्या दरवाज्यानं कुठेतरी जायचं आहे. कुठे ते थोड्या वेळासाठी थांबा, दाखवतो. चला. ज्या तोफांचा उल्लेख केला त्या या तोफा. आता यामधल्या काही तोफा या बहिऱ्या झालेल्या आहेत. आता तोफा बहिऱ्या होणं म्हणजे काय हे आपण याच्या आधीसुद्धा रायगडच्या सिरीजमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्यांना नाही माहिती त्यांना माहीत असलेल्या लोकांनी कमेंटमध्ये सांगा की तोफ बहिरे होणं म्हणजे काय. आता त्याच्यामध्ये ही एक थोडी अनोखी तोफ आहे की जी पहिल्यांदा पाहायला मिळते की जी उचलतं शक्य होतं. हे बघा, म्हणजे ज्याला उचलण्यासाठी दगडी हँडल दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर ही काही तोफ वाटत नाही, हा वेगळा प्रकार दिसतो. याबद्दल जर कोणाला माहिती असेल तर जरूर कळवा. आणि आता मंदिर पाहून झालं, राईट. इथे बघा गोमुख आहे आणि पहिल्यांदा मी कुठलं तरी गोमुख इतक्या सुस्थितीत पाहिलेलं आहे. म्हणजे अगदी कानापासून शिंगांपासून सगळं फार उत्तम पद्धतीनं आहे. आता जनरली गोमुख का अशा पद्धतीनं मंदिराच्या एका बाजूला लावलं जातं? कारण एका ठिकाणी जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगामधून निघणारी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडावी आणि ती बाहेर पडत असताना बाहेरच्यांना त्रास होऊ नये म्हणून त्या गोमुखातून बाहेर पडावी, जेणेकरून ती बाहेर पडताना सकारात्मक दृष्टीनं बाहेर पडेल, यासाठी गोमुख लावलं जातं. आता तुम्ही म्हणाल की आतमध्ये तर आई भवानीचं मंदिर आहे, तर मग हे गोमुख का आणि मग इथून कुठलं पाणी बाहेर पडत असेल? तर आई भवानीच्या अगदी समोर स्फटिकाचं शिवलिंग जे त्या काळापासून प्रचलित आहे, जे तिथेच आहे, तर ते तिथे ठेवलेलं आहे. त्यामुळे कदाचित या गोमुखाची रचना केली गेली असू शकते. किंवा आई भवानीचं जेव्हा सगळं स्नान आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात तेव्हा ते जे पाणी आहे तर ते निघून जावं. कारण ती काही वेळा एखादी शक्ती नकारात्मक असते, काही वेळा ती इतकी सकारात्मक असते की ती ताकद झेलणं आपल्याला शक्य नसतं. अशावेळी त्याचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीनं म्हणून हे गोमुख असतं. तर कदाचित त्यासाठी हे गोमुख असू शकतं. आता इथूनच मागे पडून आपल्याला कुठे जायचं आहे ते सांगत नाही, थेट जाऊया तिकडे. चला.
या ठिकाणी हस्तकला केंद्राचं प्रतापगडावरचं हे शिवकालीन खेडेगाव अर्थात ते खाली आहे आणि इथे हस्तकला म्हणून त्यांचं केंद्र आहे की जिथे हाताने घडवलेल्या वेगवेगळ्या गोष्टी इथे त्यांच्या विक्रीस उपलब्ध असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रतापगडचं युद्ध आणि त्याचं कल्पना रेखाटन आहे. हे बघा, शाम येण्याची जागा, सूर्यबुरुज, हा पालखीचा माळ जिथून महाराज उतरले होते. इकडे पारगावामध्ये 150 पठाण जे त्याच्यासोबत निघाले होते, हशम म्हणून निघाले होते, बंदूकधारी, ते इथे थांबवले होते. त्याचं सैन्य हे बघा, हे कोयना नदीला हे असं थांबलं होतं. क्रॉस कशासाठी? इकडे जावळी आहे, इथून तो रडतोंडी घाटातून उतरला आणि पारगावाला क्रॉस कोयना नदीच्या खोऱ्याच्या बाजूने त्याने त्याचं सैन्य ठेवलं. म्हणजे ही अफजल खानाची फौज इकडे होती, फाजल खान इकडे होता, खंडोजी घोरपडे, जगदाळे, मुसे खान, ही सगळी मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता यांना अडकवण्यासाठी काय केलं, किनेश्वरला शामराजपंत, मोरोपंत पिंगे, त्र्यंबक मोरेश्वर ह्या सगळ्यांना इथे ठेवलं होतं. आता किनेश्वरची जागा मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवेन, ठीक आहे. आता इथे वरती नेताजी पालकर आणि रघुनाथ बल्ला यांना ठेवलं होतं. म्हणजे समजा हे सैन्य हे जे त्याचं आहे ते इथून खाली आंबेनळी घाटातून जर पोलादपूरला उतरण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्यांना नेताजी पालकर आणि रघुनाथ बल्ला यांच्या सैन्यानं त्यांच्यावर हल्ला करायचा ते. आता इथे पळून जाणाऱ्या आदिलशाही सेनेचा मार्ग रोखण्यासाठीची व्यवस्था इथे केलेली होती. कुठे? हवाईच्या तळाकडे जातो आणि महाबळेश्वराचा पठार. मग तिकडे तुमची बाकीची मंडळी तानाजी असतील, येसाजी असतील, तर ह्या सगळ्या मंडळींना या बाजूला, मुरारबाजी देशपांडेसुद्धा ह्या सैन्यामध्ये ह्या सगळ्या रणनीतीमध्ये होते. आणि अजून एक महत्त्वाचं नाव ज्यांची तलवार आता आपण पाहिली, हंबीरराव मोहिते, पूर्वीचे हंसाजी मोहिते. तर हा सगळा प्रतापगडच्या युद्धाचा सारीपाट. सिलिंकर वगैरे ही सगळी मंडळी हे बघा, इथे 1,500 पठाणांवर हल्ला करण्यासाठी कान्होजी जेधे, सिलिमकर, अण्णाजी रंगनाथ पासलकरांनी बांधले. हे या ठिकाणी खाली पारगावातला हल्ला करण्यासाठी होते. आणि वरती भेटीच्या ठिकाणी तर तुम्हाला माहितीच आहे कोण होतं, महाराजांचे 10 अंगरक्षक, ज्याच्यामध्ये संभाजी गावजी कोंढाळकर, येसाजी कंक, कोंडाजी कंक, त्यानंतर जीवा महाला, ही सगळी मंडळी या ठिकाणी होती. तर हे प्रतापगडच्या युद्धाचा सारीपाट पाहिल्यानंतर इकडूनच मागे वाट जाते. सूर्यबुरुजाची ही जागा आणि हा संपूर्ण परिसर. आणि आता इथून आपल्याला नैऋत्याच्या बुरुजाकडे आणि नैऋत्य तलाव ज्याला म्हणतात त्या ठिकाणी जायचं.